जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सध्या महासंग्राम सुरू आहे। याचे प्रत्येक अपडेट झी 24 तास तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत आहे। आधी नगर परिषद, नगरपालिका, त्यानंतर आता महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनंच विजयाचा झेंडा फडकावला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे, तर भाजप पाठोपाठ शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालेलं आहे। जिल्हा परिषदेतही भाजपनं विजयाची घोडदौड कायम ठेवत आपणच बाहुबली असल्याचं दाखवून दिलंय। नगर परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपनं प्रचाराचा धडाका लावलेला होता, मात्र अजित पवारांच्या निधनानंतर भाजप दादांच्या राष्ट्रवादीनं प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र तरीही भाजपसह शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीनं जिल्हा परिषद निवडणुकीत बाजी मारलेली आहे। दरम्यान यानंतर भाजपनं महाराष्ट्रातील जनतेचे आभारही मानलेले आहेत। या दरम्यानच एक बातमी येते, पुण्यातील 73 पैकी 69 जागांचा निकाल हाती आलेला आहे। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। राष्ट्रवादीनं 48 जागांवर विजय मिळवलेला आहे। भाजप 10 आणि शिवसेना 4 जागांवर विजयी झालेली आहे। पुण्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आपण पाहतोय। जिल्हा परिषदांचा महासंग्राम सध्या झी 24 तासच्या स्क्रीनवर। पुणे जिल्ह्याचे चित्र, राष्ट्रवादीनं 48 जागांवर विजय मिळवलेला आहे, तर भाजप 10 आणि शिवसेना 4 जागांवर विजयी झालेली आहे। दरम्यानच सिंधुदुर्गच्या 100 पैकी 100 जागांचा निकाल हाती आलेला आहे। मागील 27 वर्ष नारायण राणेंच्या विचारांचा जिल्हा परिषद अध्यक्ष असून यंदाही राणेंनी आपला गड राखलेला पाहायला मिळतोय। शिवसेना 27, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जागांवर काही जागांवर विजयी झालेला आहे, तर यावेळी सिंधुदुर्गच्या 100 पैकी 100 जागांचा निकाल हाती आलेला आहे। तर 100 पैकी 60 जागांवर भाजपच विजयी झालेला आहे। शिवसेना 27, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही काही जागांवर विजयी झालेला आहे। मात्र हा आता वैभव नाईक यांना मोठा धक्का मानला जातोय। संभाजीनगरमधील सर्वच जागांचा निकाल सुद्धा हाती आलाय। संभाजीनगरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। 63 पैकी 23 जागांवर भाजप विजयी झाल्याचं कळत आहे। शिवसेना 20, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 9 जागांवर विजयी झालाय। संभाजीनगरमधील सर्वच जागांचा निकाल हाती आलेला आहे। शिवसेना आपण पाहतोय संभाजीनगरमधील सर्वच जागांचा निकाल हाती आलेला असताना यावेळी करमाळ्यात विकास आघाडीला यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। वांगी गटातून रुपाली गोडसे विजयी झालेले आहेत, तर करमाळ्यात विकास आघाडीला हे मोठं यश मानलं जात आहे। मोहोळमध्ये उमेश पाटलांना मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा मात्र पराभव झालेला आहे। सिंधुदुर्गात महायुतीची एकहाती सत्ता आली आहे। मागील 27 वर्ष नारायण राणेंच्या विचारांचा जिल्हा परिषद अध्यक्ष असून यंदाही राणेंनी आपला गड राखलाय। यानंतर तळ कोकणात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांना हा मोठा धक्का मानला जातोय। राणेंनी सिंधुदुर्गचा गड राखल्याचं पाहायला मिळतंय। गेली 27 वर्ष सुद्धा राणेंचा झेडपी अध्यक्ष इथं आहे, मात्र यावेळी त्यांनी गड राखला। मात्र वैभव नाईक यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई होती। तोंडावर आपटणं काय असतं, धूळ चारणं काय असतं उभाटाला आणि महाविकास आघाडीला हे बघायचं असेल तर सिंधुदुर्गाचे निकाल पाहायला पाहिजे। त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये परत एकदा सबकुछ देवाभाऊ म्हणजे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सगळ्याच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी, नेते मंडळांनी एक चांगला परफॉर्मन्स जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सगळीकडे दिलेला आहे। हा परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास।
मैं हूं डॉन असं महेंद्र दळवींनी म्हटलेलं आहे. रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निकालानंतर आमदार महेंद्र दळवींनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना हा चिमटा काढलेला आहे. डॉन येस. आता आज खरं सांगू का, अनेकांनी गमजा मारल्या, पण आता माझ्या मतदारसंघ किंवा रायगड मैहू डॉन मिस डॉन आता हे इतरांना पण कळलं असेल, त्याचे त्यांना आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कधीही कुठल्याही पद्धतीची खालच्या पातळीवरची टीका ही शिवसेनेच्या कोणावरही आजपर्यंत करण्यात आली नाही. मी फडणवीस साहेबांच्याही नेतृत्वाखाली काम करते, दादांच्या तर नेतृत्वाखाली मी कालही काम करत होती, आजही आहे. आणि दादा दुर्दैवाने आज आमच्यात नसले तरी उद्याही त्यांचे विचार घेऊन मी काम करणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्याही नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तो प्रोटोकॉल हा आम्ही सगळ्यांनी नेहमीच पाळलेला आहे. तुम्ही बघितलं तर तटकरे साहेबांनी सुद्धा पहिली टीका ही ज्या वेळेला त्यांच्यावर वारंवार व्हायला लागल्या तेव्हा त्याचं प्रत्युत्तर आम्ही दिलं, पण ते सुद्धा कधी आम्ही खालच्या पातळीवर जाऊन दिलं नाही, कारण शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत. राष्ट्रवादी